सांगा तो 3.5 फूट गडी आहे, पण त्याची जर कलम करून कशावर भिजवली तर लटकल्याशिवाय राहणारच नाही असा दीपकी फळच घेऊन येते. हा डंगडे करायला नंबर 1. हा त्याच्यासारखे डंग वाक कंपनीचा कोणाला जमले नाही का आणि वाकल्या तर जमणार नाही. तो ह्या गल्लीनं जर गेला तर त्या गल्लीनं हाटेसिंग तात्याला फोन करतो. असं आहे का? हा तात्या निघले का तुम्ही? आता हाटेसिंग तात्याला म्हणा तुला तिकडं काम नाही का इकडे येऊ देत नाही, नेमकी भानगड काय ते तर कळत नाही. बरं दीपक शेड असा माणूस आहे प्युअर फुकट्या हाटेसिंग तात्याला फोन केला का येतो डाव पडलाच. हा बरोबर. तात्या आम्ही व्हायचा पूर्ण लग्नाला येऊ राहिलो, तुम्ही या. आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, अजिबात सगळी व्यवस्था करून ठेवतो. 35 रुपये खिशात नेतो. हा बरं अजून त्याच्यानंतर या बाजाराकडून जर काही घरी चूक झाली तर त्याने एक खोड धरून घेतली. आता एक खुर्ची आणली मस्त पैकी आणि स्पंची उशी घेऊन ठेवली. उशी जर कधी याच्याकडून चुकी झाली घरची बाई भेंबकली तर याचं ऑपरेशनचं निमित्त पण हजार बाहेरून आला ना, हा पहिले उशीवर जातो टांगड्या भाकाडून बसतो. बाबा 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 आज लय आग उठली म्हणतो. त्या संगीता मामीला म्हणा याचं ऐकूच नका, हे ढंगडे करू करू आहे ना, हा कामात नाही आला. बरं त्याच्याकडे सल्ला केंद्र आहे, तो बिगर लग्नाच्या पोरायला सल्ला देतो. पंचमी चालू असताना आता यांच्या पोराचा उद्या साखरपुडा आणि विलास निक्कल आहे ना JCB वाला, त्याला म्हणे काय सांगावं तुला, असा तराशे भाऊ लग्न केल्यावर म्हणजे तो पोराला 2 ते 4 कर आणि विलास निक्कमला काय करतो म्हण तिकडे. आता लक्ष्मण बाबा भेटले होते. लक्ष्मण बाबा मग त्यांचा एक चिरंजीव आहे तात्या भाऊ मगर, केसळ प्राणी. हा वाकल्यामध्ये तमाशा आला पण हा घरून सरबावला बाईना. जर का गल्लीत उतरले तर आपल्या काही बरीगत राहणार. मग तात्या भाऊला आता तर खतखत झाली. शेजारी पलीकडून घंटा पिंट्या, तो पिंट्या इकडं गाणं लागल्यावर सारं गाव निघून गेलं, पण पिंट्याने एकट्यानं तमाशा लावून धरला. हा त्याचा व्हिडिओ जर पाहिला तर मला असं वाटत सूर्यवंश शेठ सुद्धा वर लाजत असतील. हा आणि तात्या भाऊला वाटलं आता पिंट्या जर तमाशात नाचला मग तात्या भाऊला जीत लागली. पण तात्या भाऊ काय म्हणे सोंग साधवणार राहिला, मला तर स्टेजवर जायचं पण म्या जर डोळा मारला तर दिसला नाही पाहिजे असं सोंग घ्यायचं म्हणे मुंडक गुतून. आता गणपतीच्या डोळ्याला 2 बारीक बोक्षे, पण तात्या भाऊना जीत पुरीच केली आणि बाईची नजर चुकून गणपतीचं मुंडकं घेऊन त्यानं इट जिरवली. म्हणजे झोलडी नाही भाऊ. त्याला म्हणा भाऊ आता पारतोय ना तू तोंडात बिस्किट घालायला लागले, आता पुढे मुंडके गुतून पळतो. उत्तम मेहतर भेटले ते उत्तम मेहतर. हा बरोबर. तुम्हाला सांगतो बसेल होते वरच्या आटा आलीत, पण त्यांना दिसलं ते म्हणे पुढे चालले. मला आता जायचं कुठे, वाकल्यात पंचमी चालू आहे, त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय काय. एक तर सगळी भजनी गँग त्याच्यात उतरली. म्हणलं मग आम्ही तरी कस काय माग राहावा. हो भजनी गँग उतरली तर उतरली. अशोक काकाला इकडे यायची लाज वाटू राहिली. अशोक काकाला चंद्राचं ग्रहण पाहायची दुर्बीन बोलवली, ते वाटेवरून इड लावी ते सोडलीच नाही. हा त्यांना 2 लहान मिलिटरीत होते राजेंद्र, पण मोठाले नाव विजय. हा सदा विजय. सदा विजय. कायचा विजय? तिरमत महाराज भेटले का जय हरी. हो हरी आप्पा भेटले का कशी गागती ग. अरे त्याला म्हणा हे ढंगा सोड, पण त्यांना घरच्या घरी बरोबरी लावली होती. घरच्या घरी. हा त्यांची एक चिरंजीव आहे. हा शाळेचे क्लास घ्या. त्यानं दाढी ठेवली. त्यांची पण बाप बेट्याची बरोबरी लागली. ये ना ढवळी दाढी ठेवली. हा बरं ये ना ढवळी दाढी ठेवली तर पोरानं पाहिलं म्हातारा आता बांगडी फेकू राहिलं. पोरानं डोक्याचे केस वाढवले. यांची झाली पंचायत. आता वर सप्परच उडून गेलं तर एका काय घालतीन तिड गंगावन बांधतील. मग यायनं विचार केला
आता आपल्याला दाढी काढायला एक पर्याय शिल्लक आहे. आणि त्या बाईचा तमाशा वाकल्यात आला आणि पट्ट्याला डाव सापडला, यांना जाऊन लगेच शैल्याला म्हणे मला नारद घ्यायचं पहिले दाढी काढ. त्याला म्हणा हे सोडून द्या, आता कुठे बोलायचं बरोबर करतो. साधवली बा. हा हा ते नवाब पठाणचं काही नाही. नवाब मामू भेटले होते पठाण ताशावाले, नामांकित हस्ती होती ती. त्यांना दोन आहे अनवर बोलवाल. अनवर मुनवर नाही, ते ना रंगाबिल्ला. अनवर मुनवर म्हणतच नाही त्यांना, रंगाबिल्ला. हा ज्याचा काही कार्यक्रम वाजवायचा असला काही एक तर रंगाला भेटा नाही तर बिल्लाला भेटा. हा ते तिकडून आल्यानंतर लोक गाडीवरून उतरले का घराकडे पाहत्या, पोराकडे पाहत्या. हे तिकडून हे शिथून जाता जाता 40 लोकांना 45 बातम्या देत्या. कोण गिरा कोण मरा किसका केले के पुरा. अरे बाप. त्यांना म्हणा भाऊ हे धंदे सोडून द्या. आणि त्यांचा एक भाचा आहे उस्मान लाल्ला, तो चाचू 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 रहमान रहमान. हा तुम्हाला काय सांगावं, गोरखाबाच्या दुकानात एक दिवस तो गोण्या टाकायला आला. आता मी होतो गोरखाबाच्या दुकानात, गोरखाबाला म्हणलं याला सांगा आपलं तेवढं टाकायला लावा. तो गोरखाबाला म्हणे गोरखाबाला म्हणलं हा म्हणतो काय म्हणे, तो म्हणतो यांची गोणीच काय यांना उचलून टाकीन. बापरे म्हणलं खेळत होईन मग तर सगळा. राजाराम चौधरी बिन सोनू काका बी दोघं बसले बंधू. हा. आता राजाराम बाबाला खूप आहे, पण सोनू तात्या तात्यानं मला हात देऊन जवळ बोलवलं. म्हणे भाऊ काही कर, चालला आता एवढा निरोप वाकल्याला सांभाळा आणि शिवाला दे. म्हणलं का म्हणू, ते तर आता गण चांगले राहते, दररोज बसते आडवर येत्या. अरे म्हणे काय सांगावं तुला, जवळ मी होतो पलंग सोडून वाट्याच्या खाली नाही बसलो कधीच नाही. पण काय सांगावा माडीला धक्का लागू नये म्हणून दगड रवेल होता म्हणे, काय कोपऱ्यावर दगड. या सांबानं त्याचा चौरंग केला, तो तिकडून आणि नोटीला इकडून दोघांना गल्ली राखायला घेतली म्हणे. भाऊ बेकार पैशाचे झाले म्हणे दोघं तिडे. सांभाला आला म्हणा जरा इकडे याचा. हो त्याच्यानंतर दशरथ दादा चौधरी भेटले. हा दशरथ दादा चौधरी भेटले ना, आता त्यांचे एक नातू इकडं ग्रामपंचायतला हाटेसिंग, पण एक कलम आहे त्यांची जवाहरसिंग दादाचे नातू आहे दुसरे भावसिंग. हा गुडघ्याला गडी आहे, पण तुम्हाला सांगतोय त्याच्याकडे इतक्या घोडी. भावसिंग दादा 4 वेळेस मी जाते गावाला जाताना मला भेटले. कुठं सुनील निकम ते भाकरी बांधून. बरं विचारलं का ते घरच्याला काय सांगायचं, ते म्हणे आम्ही ना महादेव डोंगरावर जातो. म्हणलं महादेवाच्या डोंगरावर तुम्हाला भाकरी खायला जमत, मग का घरची भाकरी घरी खाऊ दे ना का. ते म्हणे तुम्ही कुठं जात्या, म्हणलं माया मामाचं गाव आहे, पण तुम्ही कुठं जात्या ते सांगा. भावसिंग चौधरीला म्हणा एक तर डोंगरावरच जा, नाही तर कधी मधल्या रस्त्याने घुसले तर घरच्या बाय आहे ना फू करून देतील म्हणा तुम्हाला. आप्पा नाना मगर भेटले, आप्पा नाना मगर लय हाऊस त्यांना. पंचमीचे लहानपणी टेंडवर पंचमी केल्या जाईना. त्यांना 3 मोठे भावलाल भाऊ, दुसरे गुलाब काका आणि तिसरे सुदाम आप्पा. आता तुम्हाला सांगतो यांच्या तिघात बराबरी लागली. कोणात, भावलाल भाऊ मध्ये, गुलाब काका मध्ये, सुदाम आप्पा मध्ये. सुदाम आप्पा कधी मध्ये पंचमी पाहिलाय, पण गुलाब काका पारायणात काही 8 दिवस वाकल्यात आले नाही. पंचमीच्या दिवशी चुरू चालू व्हायची, गुलाब काका नारळ फोडायला हजर येत, अजून पत्र्याच्या वाट्यात बसलत राहत्या. सारं गाव उठून जाईन तरी काका तमाशा सोडीनात. हा तिकडून ते तर इकडून भावलाल भाऊ त्यानं पुतळ्याला पाठ लावली. आता ये ना इकडून त्या ना तिकडून, मग अरुण मगर का सोडीन का भाऊ. अरुण मगरनं बिहार निकमनं सल्ला केला. पहिल्या दिवशी संजू मगर गाठला. कस काय रे तमाशा, बरे आहे का कलाकार. हा संजू म्हणे मग बरे आहे. जेव्हा विजू मोटऱ्याला त्यानं संजू मेडिकलच्या सोंगाच्या घराजवळ पाहिलं, अरुण मगरनं बिहारनं सल्ला केला. तुम्हाला सांगा तो वाकल्यात कोणाकडे टी-शर्ट नाही असे आणले ते ना, तिरप्या पट्ट्यान चमकीची बटन. ते म्हणे काय ना पंचमी करत्या कशाला, मग ते टी-शर्ट काय तुम्हाला धोंडा केला का म्हणा तिकडे कोणा अर्जंट. हो मग त्यांना म्हणा असं येऊनच जर कधी समजा थोडंफार सामील झाले तर बरं राहील. त्याच्यानंतर रामलिंग उकील भेटले होते.
बाळू आप्पाचे वडील वा वा. हा कानडी आप्पा. कानडी आप्पा रामलिंग आप्पा आलाय भारी म्हातार पण आता त्यांचे एक चिरंजीव वाकल्यात बाळू काका आणि त्यांना एक चिरंजीव आहे प्रशांत. हा आरचीचा परशा परशात नाही आरचीचा परशा. आता तुम्हाला मला सांगा पंचमी चालू झाली तमाशा वाकल्यात आला मग आता करायचं काय हा परशांत पहिल्या दिवशी बरमुडा घालून तमाशा पाहायला निघाला अर्धी चड्डी हा बरं बाप भेटायला एकच खोड लागली ती एक पोरग आहे त्यांचा नाती का कोणी आप्पाचा माहिती सांगता नाही यायचं त्या नाताना आजचा घरी नेला का मामा इडे घेऊन येत त्याला का म्हणून तर मग दोघांची पायपिटी होती दोघं मिळून तमाशाची कलम पुरी होऊन जाती त्या पारशाला म्हणा नीट राय नाही तर आरची लाईन तुला पुसायला पारशा मसुबडे भेटले होते मसुबडे त्यांना भरपूर आहे पण त्यांचे नातू आहे अरुण बडे हा सर हा कायचे सर ते फक्त भीतीच्या आत गेले तर सर नाही तर साऱ्या गावाला करे अजिबात ठेप्यावर नाही गडी ज्या दिवशी त्या भाऊचं प्रमोशन झालं तुम्हाला सांगतो गँग झुरून झुरून गेली पण गाड्याला पार्टी नाही दिली भाऊ हा 47 उपरने शाळेत जमा केले आणि सगळे घर पुसायला ठुले बाबासाहेब सोनवणे गुडघ्याच्या वाट्यात गेला पण जेवायला नाही नेला अजिबात नाही नको म्हणे मग मागून त्यांची हमी घेतली होती वाकल्याचे चित्रगुप्त म्हणून ओळखलं जाते सुभाष शेटना बट्टी झाली पेंटरच्या बॉर्डर सुभाष शेट म्हणे खर्च माझा मला अरुण बड्यासाठी आणि खर्च तुम्ही आता एका गल्लीत तुम्ही दोघं इकडून तुम्ही उठकी मारली त्यानं तिकडून चिव चिव केलं तर त्याला निघशाल तुम्ही काय पार्टी देशाल भाऊ अरे हे सगळे त्याच्यात राहिले तर अजून ठेपा नाही त्या पार्टीचा सुभाष शेटला म्हणा आता तरी पुरी करून द्या हा मेन माणूस भेटला होता भाऊ आनंदराव दादा दादाचा काय पावर होता दादाचा पावर होता पावर होता. पण दादा म्हणे भाऊ तुला काय सांगू आता एवढा निरोप कळकळीचा दे मा पोर काय म्हणे वाकल्यात डॉक्टर. प्रमोद डॉक्टर हो आता डॉक्टर काही चौक सोडून इकडे येत नाही पण डायरेक्ट सेंतुडून राहत म्हणे कोणती बाई वाकडी नाचती कोणती बाई थिरपी पाहती कोणाला पाणी लागत कोणतं सोंग कसं आहे पण इकडे गाणं चालू झालं आणि डॉक्टरला लाज वाटली आता इकडे बाय आल्या आपण काय करावं खाली घरात माती गळत होती म्हणून त्या आत्याला वाटलं उंदीर उकरू राहिला काय डॉक्टर वर जाऊन डान्स करीत होती का त्यांना म्हणा मग इथं पुढे येऊन बस आपण घरावर पुढे जात्या राजाराम तात्या अरुण काकाचे वडील हा अरुण काकाच काही नाही बेचारे साधे सरळ आता विठ्ठल मंदिराची साफसफाई करत्या अमोल. पण त्यांना नातू आहे हा कलमी अमोल. वाटल्यात तमाशा आला आणि अरुण साखरपुड्याच्या लग्नाच्या तारखा विसरून गेला हा दुसऱ्या दिवशी साखरपुड्यात आदल्या दिवशी अरुण कन्नडला गेला अरुणला म्हणा रात्री याला अमोलला म्हणा रात्री झोप घ्यायची झोप घेतल्यानंतर सकाळी उठायचं मोबाईल मध्ये तारीख पाहायची आता आदल्या दिवशी तिथे गेला म्हणे साखरपुड्याचा कार्यक्रम पुढे ते म्हणे आज नाही उद्या आहे कोरड्या खोटी घरी आले येडू बाबा का भगत शेवट येडू बाबा भेटले होते भगत बरोबर आहे. हा रामराव भाऊचे वडील आता ते म्हातारा काय द्यावं द्यानी रामराव भाऊ तसेच आहे त्यांना दोन एक डायव्हर आहे सुनीलराव पण त्यांची एक कलम आहे वाकल्यात गणेश टेलर. हा टोपी गँगचे मालक इथे टोपी गँगचे हा तुम्हाला सांगतो वाकल्यात कोणाला व्यापार नाही जमला पण गणेशचा असा रंगला बाया जर आल्या ताई बाई आत्ता विचार करा पक्का ह्या साडीवर जो मारेल शिक्का हीच खरी बाकीचे कामच येत नाही म्हणून तुम्हाला सांगतो की दुकानदार की ऐकले भाऊ हा कोणता कपडा पण गणेश बोलला का झालाच लफडा गेला रे गेला त्या गणेशला म्हणा भाऊ जरा चांगले कपडे लोकांना द्यायचा आणि ते घरी जावं ना हो शेवट भेटले होते प्रताप सिंग तोडावत पाहुणे. हा पाहुणे त्यांचे एकाचे त्र्यंबकराव त्यांच्या घरी काही 3 पोर आहे तर 3 झाले 3 ठिकाणी आणि यांना घेतली घागर पाण्याची घागर तिच्यावर झाकण यांचा हल्ली मुक्काम दरेगाव तांडा नाही तिच्या काढायला हे काही माहिती कुठं थांबत नाही आता तुम्ही मला सांगा तिरमग भाऊ पार 3 ठिकाणी झाला वाकडा मग काय आला यानं घालायच्या कधी फोन केला तर मी गावाला पाणी भरितो मी आता बाजीवर झोपेले अरे म्हणा भाऊ
हे सगळे चोर चोर मावस भाऊ होतीन आणि तुला टेकून देतील. समाधानाचं घेतलं म्हणा अंग काढून आणि योगेश आणि तबाईच्या संघ जायच्या माग आहे म्हणा. शेवटच्या दिवशी बरं तर बरं नाही तर ढाला असतो. छोटा हत्ती बी घेऊन जायचं विचारत म्हणा. त्या योगेशला सांगा म्हणा की हे 5च दिवस इथे थांब, नंतर म्हाताऱ्याला मदत करू लाग. नाही तर मग कसं आहे ती बाई पहिले नेऊन घाल म्हण. नाही तर मग चला येऊ का मग. चालेल ठीक जय आहे. हरी. वाजवा. लवकर कपडे बदल लवकर